इचलकरंजी शहरातील अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज जेसीबीच्या सहाय्याने राजवाडा ते महासत्ता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे। मात्र यावेळी काही मिळकतधारक व प्रशासनामध्ये काही प्रमाणात वादावादी झाली। इचलकरंजी महापालिकेकडून अनेक दिवसांपासून ठप्प असलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुन्हा हाती घेण्यात आली आहे। शहरात अतिक्रमण वाढले असून नागरिकांच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे वारंवार होत आहेत। अनेक सामाजिक संस्थांनी महापालिकेला निवेदने दिली आहेत। अतिक्रमण निर्मूलन विभागातील अनेक कर्मचारी पूरग्रस्त छावणीत होते, त्यामुळे काही दिवसांपासून मोहीम थंडावली होती। मात्र आता पूरग्रस्त छावण्या बंद झाल्यामुळे अतिक्रमण विरोधातील मोहीम गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे। सुंदरबाग परिसर, पोस्ट ऑफिस परिसर, नारायण चित्रमंदिर चौक, राजवाडा चौक या ठिकाणी मोहीम राबवण्यात आली। यात 4 हातगाडे जप्त केले, तसेच विनापरवाना बंद असलेले 7 असे एकूण 11 ढकलगाडे जप्त करण्यात आले आहेत। तर आज राजवाड्याकडून महासत्ता चौकाकडे जाणारा रस्ता काही मिळकतदारांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा होत होता, त्यामुळे अपघात होत असतात। नागरिकांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष घालून आज महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी अतिक्रमणाचा बडगा उगारला आहे आणि अखेर इचलकरंजी शहरातील अंदाजे 60 ते 70 वर्ष प्रलंबित असलेला महासत्ता चौक रस्ता रुंदीकरणाच्या कामाला मुहूर्त मिळाला। आज पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने राजवाडा ते महासत्ता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मिळकतधारकांनी केलेले अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले। दरम्यान यावेळी काही मिळकतधारकांनी अतिक्रमण काढण्यास मज्जाव केला, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बनले होते। महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून पुढील काही दिवस सातत्याने ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सुभाष आवळे यांनी सांगितले। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.